काही दिवसांपूर्वी मुंबईतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यात एका बांधकाम अधिकाऱ्याला काही जण दमदाटी करताना दिसत होते. या व्हिडिओत ही जागा वक्फची प्रॉपर्टी आहे, तिथे बांधकाम करता येणार नाही असं उपस्थित काही जण त्यांना सांगत होते. त्यानंतर त्यांनी बांधकाम अधिकाऱ्याला धमकीही दिली. जिल्हाधिकाऱ्यांनाही धमकी दिली. ही वक्फ बोर्डाची जागा आहे, इथे तुम्ही बांधकाम कसं करत आहात? कुठे गेलेत अधिकारी? त्यांना इथे बोलवा, ते जनतेचे नोकर आहेत. ही वक्फची प्रॉपर्टी आहे. ही जागा आमच्या पूर्वजांची आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या बापाची नाहीये. त्यामुळे इथे कोणीच काहीही करू शकत नाही. लवकरात लवकर इथलं काम थांबवा, अशी धमकी त्या लोकांनी तिथल्या अधिकाऱ्याला दिली. या व्हायरल व्हिडिओतील हा परिसर इस्माईल युसुम कॉलेज जोगेश्वरीतील असल्याचा दावा करण्यात आला होता. आता समजून घेऊया वक्फची प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय आणि त्यांनी जर मालकी हक्क दाखवला तर काय परिणाम होणार. वक्फ कायद्यानुसार तुमची मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावं लागेल. वक्फ बोर्डाचा निर्णय तुमच्या विरोधात आला तरीही तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर मुस्लिम समुदायाने येऊन वक्फ संदर्भात भूमिका घ्यावी यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर वक्फ बोर्ड हा विषय आज पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकावर स्पष्ट केलेली भूमिका. तर नेमका हा विषय काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे. एनडीएतील घटक पक्ष जेडीयू आणि टीडीपीने या विधेयकासंदर्भातील निर्णयास हिरवा कंदील दाखवला, तर इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केलाय. तसंच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या विधेयकाला विरोध केलाय. दुसरीकडे याच दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता यावं म्हणून दिल्ली दरबारी उपस्थित होते. त्यांचे खासदारही नेमके याच दिवशी संसदेत अनुपस्थित होते. ठाकरेंच्या म्हणण्यानुसार त्यावेळी हे खासदार त्यांच्या सोबतच होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी वक्फ बोर्डाबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली. मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. जो देश एका कायद्यावर चालतो त्या देशात 2 कायदे आणण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं होतं, पण या कायद्याला छेद देण्याचं काम मोदी सरकारने केले. परंतु फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी विरोधक या विधेयकाचा विरोध करत आहेत, असं त्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकारानंतर कित्येक दिवस उद्धव ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका मांडली नव्हती. आज महाविकास आघाडीने मुंबईतून विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला खरा, पण चर्चा झाली ती ठाकरेंनी वक्फ बोर्डाबद्दल घेतलेल्या भूमिकेची. आपल्यामध्ये आग लावण्यासाठी उगाच वक्फ बोर्डाचं बिल आणलं गेलंय. तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही ते मंजूर का करून दाखवलं नाही? त्यावेळी शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते असं सांगण्यात आलं, पण त्यावेळी मी स्वतः आणि माझे सगळे खासदार दिल्लीत होतो. महाराष्ट्रातही किती राजकारण्यांनी मंदिरांची आणि संस्थांची जमीन ढापली त्याचीही यादी काढा. वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असो, आम्ही त्यामध्ये काहीही वेडवाकडं होऊ देणार नाही, असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या उबाठा या पक्षाची मुस्लिम मतांकडे चाललेली वाटचाल सर्व परिचित आहेच. शिवाय उद्धव ठाकरे जाणून आहेत की त्यांनी ही लोकसभा निवडणूक मुस्लिमांच्या जोरावर जिंकली आहे. त्यामुळे विधानसभेतही ही मतं कायम राहावी म्हणून हा सगळा खटाटोप असल्याचं बोललं जातंय. खरं तर वक्फ बोर्ड हा एका विशिष्ट समाजासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मुस्लिम महिला आणि मुस्लिमांतील काही अल्पसंख्याक आणि मागास समुदायांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं हे सुधारणा विधेयक आणलंय. याद्वारे हक्क काढून घेण्याचा किंवा धार्मिक हक्कांवर गदा आणण्याचा विषय नाही, तर यामुळे कोणतीही संपत्ती वक्फ ठरवण्याच्या मनमानीला चाप बसणार आहे. या कायद्यानुसार स्थापन असलेली कोणतीही संस्था बेलगाम कारभार करू शकत नाही. महाराष्ट्रात एकूण 41,000 गावं तर 378 निमशहरी व शहरी भाग आहेत. या आकडेवारीचा विचार करता एकट्या महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे 1 लाख एकरच्या आसपास जमिनी आहेत. म्हणजेच प्रत्येक गावात कमीत कमी 2 एकर जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. महाराष्ट्रात 1960 साली वक्फ बोर्डाची निर्मिती झाली, तर मग गेल्या 64 वर्षात वक्फ बोर्डाकडे 1 लाख एकर जमीन कुठून आली?
वक्फ बोर्डाला ही जमीन नेमकी कशासाठी हवी आहे? इस्लामच्या नावाखाली या जमिनी बळकावून कशासाठी ठेवल्या जातात? हा मोठा प्रश्न आहे. हिंदू संस्थानांच्या जमिनींवर लोकहिताच्या वास्तू उभ्या राहिल्या याची अनेक उदाहरणं आहेत. आश्रमशाळा, अनाथालये, वृद्धाश्रमे, गोशाळा, रुग्णालये, शाळा महाविद्यालये, विद्यापीठे अशा हिंदू संस्थानांनी दिलेल्या समाजकार्याची कित्येक उदाहरणं आहेत. मात्र वक्फ बोर्डाच्या ताब्यातील या जागांवर उभारल्या जाणाऱ्या अशा कुठल्या लोकहिताच्या संस्था आहेत? याचं उत्तर आज घडीला नाहीये. जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठांशिवाय अन्य कुठल्या मुस्लिम विद्यापीठांची स्थापना या देशात झालीये? ज्या गोष्टींवर वक्फने हक्क सांगितला त्या जागांवर गरीब मुस्लिमांना घरं उपलब्ध करून दिली का? तिथे शाळा किंवा रुग्णालये सुरू झालीत का? राम मंदिराच्या जागेवर रुग्णालये उभी राहायला हवीत असे म्हणणारे काही तथाकथित पुरोगामी वक्फ बोर्डाच्या जागांविषयी काहीच भूमिका का घेताना दिसत नाहीत, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आणि वारसदार म्हणून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र याच वक्फ बोर्डाच्या बाजूने आज भूमिका घेतली. ही भूमिका मुस्लिमांच्या कल्याणासाठी मुळीच नाही. ही भूमिका म्हणजे त्यांच्या मतांवर असलेला डोळा आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि उद्धव ठाकरेंचा सामना हा महायुतीशी नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षांशी आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही तर जास्त जागा मागत आहेत. कारण जास्त जागा मिळवल्या की पुन्हा आपल्याच मित्रांना कोंडीत पकडण्यात ते यशस्वी होतील. याच मनसुब्यांमुळे उद्धव ठाकरे मुस्लिम मतपेटीला दुखवायला तयार नाहीत. किंबहुना ते काँग्रेसपेक्षा जास्त सरशीने ही भूमिका घेताना दिसत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.